श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा विषय आपला होणार आहे आषाढी एकादशी येणार आहे आणि आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये काही चुका ज्या असतात त्या आपल्याला करायच्या नसतात। तुम्ही उपवास करत आहेत, कडकमधला कडक उपवास करणार आहे, त्या दिवशी पूजा पाठ मंत्र स्तोत्र आराधना उपवास जो असतो तो प्रत्येकाचा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो। पण मात्र काही चुका ज्या असतात ह्या चुका जर तुम्ही करत असणार तर तुम्हाला बिलकुल कोणत्याच मंत्र उच्चाराचं किंवा कोणत्याच पूजेचं उपवासाचं फलप्राप्ती हे मिळणार नाही। म्हणून सावधान राहायचंय। ज्या चुका तुम्हाला सांगणार आहेत किंवा या चुका केल्याने तुमचं फळ हे व्यर्थ ठरत असतं आणि ह्या चुका करायच्या नसतात। म्हणून आपण जाणून घेऊया। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, आषाढी एकादशी जी आहे ती येणार आहे 25 तारखेला, 25 जुलै 2026 वार आहे त्या दिवशी शनिवार। तर प्रत्येक महिन्यामध्ये बघा 2 पंधरवडे येत असतात, बरोबर। पंधरवडा म्हणजेच काय तर पक्ष येत असतात, एक कृष्ण पक्ष एक शुद्ध पक्ष, आणि प्रत्येक पक्षाच्या 11व्या तिथीला एकादशी येत असते। म्हणजे हा तिथी जो असतो हा एकादशी म्हणून ओळखला जातो। आणि आपले बघा जुने आजी आजोबा पण म्हणायचे आषाढी कार्तिकी, म्हणजेच काय ह्या ज्या एकादशी असतात त्यांना खूप महत्त्व दिलं जातं। आषाढी कार्तिकी म्हणजेच या कालावधीमध्ये जो 4 महिन्याचा कालावधी चालत असतो हा 4 महिन्याचा कालावधी खूप महत्त्वाचा मानला जातो, त्यालाच चातुर्मास सुद्धा म्हटलं जातं। आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू निद्रा अवस्थेत जातात आणि कार्तिक एकादशी म्हणजे देवउठणी एकादशी म्हटलं जातं, त्या दिवशी उठतात। म्हणून हा ज्या एकादशींचा कालावधी असतो खूप महत्त्वाचा असतो। पण मात्र ह्या 2 एकादशा सुद्धा खूप महत्त्वाच्या असतात। वर्षभरामध्ये या 2 एकादशा जर तुम्ही केल्या तर तुम्हाला पूर्ण वर्षभराच्या एकादशींचं पुण्यप्राप्ती मिळत असतं। म्हणून नक्कीच आपल्याला त्या दिवशी उपवास हा करायचा आहे। आता उपवास कशा पद्धतीने करायचा काय करायचा ते आपण बघणार आहोत। तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला सांगेल उपवासाचा अर्थ काय असतो। उप म्हणजेच काय जवळ आणि वास म्हणजे काय बसणे। तर उपवास याचा अर्थ असतो जवळ बसणे, म्हणजेच काय देवाजवळ भगवंताच्या जवळ आपल्याला बसायचं आहे, तिथे बसून आपल्याला आराधना करायची। पण आपलं उलटच चालत असतं। उपवास आला म्हणजे त्या दिवशी भरपूर उपवासाचे पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने बनवायचे आणि भरपूर पद्धतीने खायचं आपल्याला असतं। म्हणजेच काय ती जुनी म्हण आहे बघा, एकादशी आणि दुप्पट खाशी, अशी परिस्थिती आपली एकादशीला होत असते। मात्र खायचं प्यायचं पण कमी प्रमाणात ठेवायचं की आपण आराधना जो उपवासाचे पदार्थ असतात ते खाऊन पण आपण आराधना करू शकू, अशा पद्धतीने आपल्याला जे उपवासाचे पदार्थ असतात ते खायचे असतात, ठीक आहे। तर म्हणून हा उपवास अशा पद्धतीने करायचा आहे। आता उपवास करत असताना सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, जेव्हा आपण उपवास करतो एकादशीचा उपवास हा 25 तारखेला येणार आहे, बरोबर। माझं सांगायचं काम आहे, हा नियम तुम्हाला फॉलो करता आला तर नक्कीच करायचाच आहे। बघा, महाराष्ट्राचा हा मोठा सण मानला जातो जो एकादशीचा सण आहे, हा आपल्या विठुरायांचा आहे, पंढरपूरचा आपला खूप मोठा मराठी सण साजरा करण्यात येतो। आणि महाराष्ट्रामध्ये मला तरी वाटतं 95% 90-95% लोक हा उपवास करत असतात। तेवढी आराधना भगवान विठ्ठलाची सुद्धा करतात आणि उपवास देखील करत असतात प्रत्येक घरामध्ये। काही 5% आपण बघा गोळ्या औषधी वगैरे आहेत किंवा ज्यांचे उपवास आपण करू शकत नाही असे लोक असतात की त्यांचा उपवास नाही करत। पण हा उपवास करायचं म्हणजे कसं करायचं बघा, शनिवारी आपला येणार आहे 25 तारखेला उपवास, बरोबर। तर आपल्याला पहिल्या दिवशी पहिले 2 दिवस, आता गुरुवारी तर कोणी खाणार नाही, पण जो शुक्रवारमध्ये येणार आहे तर कधीही एकादशीचा उपवास करत असताना पहिल्या 2 दिवसांमध्ये मांसाहार वर्ज्य करायचा आहे। मांसाहार पचन क्रियासाठी 2 दिवस लागत असतात आणि आपण जर मांसाहार केला, आपण जरी म्हटलं आज खाऊन घेऊ उद्या एकादशी आहे बघू उद्या एकादशीचा उपवास, जे सहसा उपवास करतात एकादशीचा त्यांना सांगेल, तर कधीही ही चूक करू नका। पहिले 2 दिवस जे असतात कधीच मांसाहार करू नका, टाळायचा प्रयत्न करा। कारण ते अन्न असंच्या असं आपल्या पोटामध्ये असतं, ते पचत नाही, ते जड असं पचायला, म्हणून 2 दिवस त्याला लागत असतात। म्हणून ही चूक करू नका। मांसाहार आधीचे 2 दिवस आणि जो उपवासाचा दिवस आहे 25 तारखेचा मांसाहार करायचा नाही। शेवटी तुमची इच्छा, सांगायचं काम माझं आहे, नाही तर तुम्ही उपवास करू नका। तुम्ही जर मांसाहार करून दुसऱ्या दिवशी उपवास करणार असणार तर करू नका,
काही फायदा नाही, व्यर्थ ठरत असतो, एवढं मी तुम्हाला इथे सांगेल. आणि अजून सांगेल, एकादशीला तर मांसाहारचा नियम आपल्याला पाळायचाच आहे. कोणी मांसाहार करणार नाहीत एवढे तर आपले महाराष्ट्रीयन लोक खूप हुशार आहेत, मराठी लोक आहोत आपण, आणि सगळे आपण मांसाहार पाळणार आहोत एकादशीच्या दिवशी, तो आपल्याला पाळायचाच आहे. आता एकादशीच्या दिवशी आपण उपवास करणार आहोत, पूजापाठ सगळं काही करणार आहोत, पण त्या दिवशी आपण काही एक गोष्ट अशी आहे बघा, ती म्हणजेच काय तर आपल्या अंगावरचे जे कपडे असतात ते काळे आणि निळे या 2 कलरचे परिधान करू नका, हे लक्षात घ्या. कारण काय बघा, काळा रंग हा कालभैरवांचा असतो. जेव्हा कालभैरव देवांची आपण सेवा उपासना करतो तेव्हा काळा रंग त्या दिवशी आपल्याला परिधान करण्यासाठी चालतात. पण असे काही उपवास तिथी येत असतात त्या दिवशी काळा आणि निळा रंग वर्ज्य करायचा आहे, हे कटाक्षाने लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरं मी तुम्हाला सांगेल की त्या दिवशी आपण जेवणामध्ये तर बरेचसे पदार्थ घेणार आहोत बघा. उपवास जर असला तर त्या दिवशी आपण जेवणामध्ये पदार्थ घेणार आहोत, बरोबर. पण ज्यांचा उपवास नाही अशा लोकांसाठी मी सांगेल की आता जे उपवास करणार नाही आहे की माझ्याकडून झेपला जाणार नाही उपवास, तर त्यांनी काय करावं तर भात जो पदार्थ असतो, भात हा जेवणातला वर्ज्य करायचा आहे. त्या दिवशी भात खायचा नाही, वांगे खायचे नाही, मसाले आणि कांदा लसूण जो असतो, कांदा लसूण हे सुद्धा वर्ज्य करायचा प्रयत्न करायचा आहे. त्या दिवशी साधं भाजी चपाती आपण जेवण ग्रहण करायचं आहे. 1 दिवसाने काही फरक पडत नाही, एकच दिवस खायला सांगितले, तुम्हाला काही दररोज नाही सांगत आहे. तर हे पदार्थ निदान नाही तुम्हाला उपवास शक्य झाला, काही कारणास्तव तुम्हाला उपवास नाही होत, तर तुम्ही हे पदार्थ मात्र जेवणामध्ये घ्यायचे नाही. जे उपवास करणार नाही त्यांच्यासाठी सांगत आहे, ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही करू शकतात. आता पुढचंच आलं म्हणजे ते काय तर बघा, आपण जेव्हा हा उपवास करतो हा म्हणजे पूर्ण 24 तासाचा येतो. ज्या पद्धतीने हरतालिका आपण करत असतो तशा पद्धतीने. आता कसा करावा उपवास, तर सकाळी आपण उपवासाचे पदार्थ खायचे आहेत, संध्याकाळी सुद्धा उपवासाचेच पदार्थ आपल्याला खायचे असतात. आणि द्वादशीला म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण जेवणाचा नैवेद्य बनवून गोडाचं काहीतरी आपण बनवायचं आहे घरामध्ये. डाळ भात शिरा चपाती किंवा डाळबट्टी जे तुमच्याकडे बनत असेल ते पदार्थ, मात्र गोडाचा काहीतरी नैवेद्य बनवायचा आहे. आणि हा नैवेद्य आपण देवांना आधी दाखवायचा आहे. देवांना दाखवल्यानंतर आपण उपवास सोडायचा असतो. या पद्धतीने आपण करायचा आहे उपवास, ठीक आहे. म्हणजे 24 तासाचा उपवास येत असतो. काही ठिकाणी संध्याकाळी सोडत असतात, पण एकादशीचा उपवास असा करत नाही, तर दुसऱ्या दिवशीच सोडला जातो, हे लक्षात ठेवा. कधीही एकादशी ही रात्री सोडली जात नाही, हे कटाक्षाने लक्षात ठेवा. अजून तुम्हाला दुसरं सांगेल, त्या दिवशी आपल्याला आवर्जून विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल आपल्या घराजवळ, तिथे नक्कीच जायचं आहे आणि विठुरायांना भेटायचं आहे. त्यानंतर पुढचं सांगेल, तुळशीविषयी काही नियम असतात ते आपल्याला पाळायचे आहेत. तुळशी जी असते ती विष्णुप्रिया मानली जाते, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून तुळशी मातेची आपण बघा त्या दिवशी आराधना करत असताना किंवा पूजा काही गोष्टी आपण करतो. आता रोजच्या रोज आपण पाणी टाकत असतो, पूजा करत असतो, दिवा प्रज्वलित करतो. आपण मात्र एकादशीच्या दिवशी आपल्याला आता अख्खा देवतांचा उपवास असतो, सगळ्या देवतांचा उपवास असतो त्या दिवशी, तर तुळशी मातेचा पण उपवास राहणार आहे. म्हणून तुळशी मातेला आपण पाणी टाकायचं नाही, हा एक नियम लक्षात ठेवायचा. तुळशी मातेचे पान आपण तोडायचे नाही त्या दिवशी. तुम्हाला तुळशीचे पान त्या दिवशी नैवेद्यावर ठेवायचेच आहे. त्याशिवाय नैवेद्य भगवान विष्णू जे असतात ते स्वीकारत नाही, तुळशी प्रिय आहेत म्हणून. तर आपण तुळशीचे पान हे पहिल्या दिवशी तोडून ठेवायचे, तुम्हाला पाहिजे असतील तर. माणसांनीच तोडायचे असतात, पण काही घरांमध्ये माणूस नसतील किंवा माणसं ऐकत नाही, अशा गोष्टी घडतात. तर आपण नमस्कार करावा स्त्रियांनी, तुळशी मातेला आपण सांगावं की मला तुम्ही पूजेला लागत आहेत, आणि नंतर आपण तोडू शकतो. तोडत असताना कधीही नखाचा वापर करायचा नाही. नखाने तोडतो ना तसं तोडायचं नाही, अलगदपणे बोटांनी ते पानं काढायचे असतात तुळशीचे. हे नियम जे असतात ते खूप महत्त्वाचे आहेत आणि हे लक्षात ठेवायचे. तुळशीचे पानं त्या दिवशी एकादशीला तोडू नका, पहिल्या दिवशी तुम्ही तोडून ठेवा. तुळशी तुम्हाला लावायची आहे. आपण रोपटे आणत असतो, ठीक आहे, रोपटे आपण आणत असतो. काही रोपटे आणले तर आपण अशीचे असे लावणार आहोत, बरोबर. एकादशीला आपण स्थापना करत असतो, तुळशीचे वृंदावन असू द्या किंवा नवीन तुळशी लावत असतो. त्यामुळे तुळशीचे रोप असतात ते सुद्धा उपटायचे नाहीत, जमिनीतून उपटायचे नाहीत. ते असेचे असे जर तुम्ही तुमच्या घराजवळ कुठे असतील तुळशीचे, तुम्हाला वाटते की इथे बगीचा आहे त्यामध्ये आहेत रोपटे, तर उपटायचं नाही. ते पहिल्या दिवशी उपटून तुम्ही पाण्यात ठेवा
म्हणजे ते कोमेजणार नाही आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही एकादशीच्या दिवशी तुम्ही लावू शकतात. या पद्धतीने करा. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, तुळशीचे पान मला हवं आहे पण नाही आता काय करू, कारण नैवेद्याला वगैरे आपल्याला तुळशीचं पान लागणार आहे. आठवणच पडली, बाय चान्स तुम्हाला लक्षात नाही राहिलं तर काय करायचं, तर आपण तुळशी जी असते, तुळशी मातेला थोडं हलवायचं आहे. जो त्यांचा बुंदाचा भाग असतो ना खालचा, तो हलवायचा आणि जे पानं खाली पडतात बघा, पडतात पानं, ते 1-2 पानं जे असतील ते तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकतात. पण पानं तोडू नका. तुम्ही केलेली सगळी काही सेवा उपासना त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही, म्हणून ही चूकसुद्धा तुम्ही करायची नाही. तुळशी मातेला दोघी वेळा तुम्हाला तुपाचा निरांजन ओवाळायचं आहे. धूप, दीप, हळदी, कुंकू हे अर्पण करायचं आहे. तुळशी मातेला प्रदक्षिणा नक्कीच त्या दिवशी घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला सांगेल, तुम्ही 1 करा, 11 करा, 108 यथाशक्ती तुम्हाला शक्य होतील तेवढ्या प्रदक्षिणा मारायच्या आहेत. तुळशी माता तुमची बघा गॅलरीत ठेवलेली असेल किंवा ग्रिलमध्ये असेल तर घरात ठेवून घ्या तात्पुरतं तुम्ही त्या दिवशी पूजा करण्यासाठी. कारण आपण विठुरायांची पूजा करू तर तुळशी मातांना सुद्धा मोठं तुमचं असेल, खूपच मोठी असेल तर छोट्या कुंडीत तुम्ही लावून घ्या पूजा करण्यासाठी. छोटी कुंडी पण असू द्यायची अशा वेळी आणि तिथे तुम्ही पूजा करण्यासाठी घेऊन घ्या. आपल्या घरामध्ये ठेवून तुम्ही प्रदक्षिणा करा. भिंतीच्या अगदी जवळ चिपकून मोठं तुळशी वृंदावन असेल तुमचं तर अर्ध प्रदक्षिणा तरी करा, ठीक आहे. आणि प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे, ठीक आहे. शेवटचा महत्त्वाचा नियम म्हणजे कोणता, तर बघा आत्ताच्या जनरेशनला किंवा आत्ताच्या काळाला खूप महत्त्वाची अशी गोष्ट ती म्हणजेच कोणती, तर आईवडील. आईवडील जे असतात ना ते आपल्या घरातले विठ्ठल रुक्मिणी असतात, हे लक्षात ठेवा. मी एवढी मोठी नाही की तुम्हाला सांगेल, पण तुम्हाला सांगते की बघा आई वडील जे असतात आपल्या घरामध्ये, तुम्ही मंदिरात पाय पडायला जा नका जा, तुम्ही वारीला जा नका जा, पंढरपूरला जा, कुठे जा, चारधामची यात्रा करा, पण तुमच्या घरात जर आई वडील दुःखी असतील, तुमच्या घरात तुम्ही जर आई वडिलांना बघत नाही, त्यांना आश्रमशाळेत टाकताय, तुम्ही जातच नाही भेटायला किंवा त्यांचं मन दुखवत आहेत असे तुम्ही वागत आहेत, तर तुम्हाला सांगते तुम्ही कितीही आषाढी एकादशी काय सगळे उपवास करा, तपास करा, कितीही सेवा करा, त्यांचा काही अर्थ नाही. म्हणून आषाढी एकादशी निमित्ताने तरी मी सांगेल, आपल्या घरातले विठू रुक्मिणी म्हणजे आपले आईवडील असतात. त्यांना सुखी ठेवा, त्यांचा नमस्कार आपल्याला करायचा आहे, तेव्हाच आपल्या उपवासाचं आपल्याला फळ मिळतं. आता तुम्ही म्हणाल आईवडील गावाला आहेत पण आम्ही इथे राहतो, मग नमस्कार कसा करावा. नाही तुम्हाला नमस्कार करतायत ना, फोन करा, फोनवर त्यांच्यासोबत बोला, त्यांचं मन प्रसन्न होईल तेवढं. या पद्धतीने तुम्ही करा. जरी तुम्ही जिवंत आईवडिलांना जीव लावत नाही तर तो मोठा पितृदोष तुम्हाला लागत असतो, हे लक्षात ठेवा. मेलेल्या लोकांचा लागतो तेव्हा लागतो, पण जिवंत आईवडिलांचं जर तुम्ही करत नाही तर तो त्यांचं मन दुखवतात, त्यांना म्हणजे वाईट साईड बोलतात, तर तो मोठा पितृदोष तुमच्या नशिबात तयार होत असतो. शेवटी कुठे ना कुठेतरी तुम्हाला पुढे कर्मभोग हे भोगावे लागतात. म्हणून आषाढी एकादशी निमित्त कारणाने हे एक सांगायचं तात्पर्य होतं की ह्या वारीला खूप म्हातारी जातात आणि बघितलेलं असतं आपण सुद्धा आपल्या आईवडिलांना, मोठ्या काही मुलं अशी हौशी असतात त्यांच्या आईवडिलांना स्वतःहून पाठवतात दरवर्षी, असे पण असतात, चांगले पण असतात, मी असं म्हणेन. पण नक्कीच एक सांगायचा इथे प्रयत्न केला. तर बघा शेवटी मला एक सांगायचं तात्पर्य असं, आपल्या आईवडिलांना जीव लावा एवढंच सांगेल. चला मग सांगितलेली माहिती जी आहे ती खूप महत्त्वाची होती. हे नियम पाळून तुम्हाला उपवास करायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही उपवास केला तर भगवंताला पण प्रिय होतो. तुम्ही सेवा किती करताय, काय करताय, कमी केली तरीही चालेल, पण नियमांमध्ये बसेल अशा पद्धतीने सेवा उपासना करा एवढंच सांगेल. चला मग सांगितलेली माहिती जी आहे ती विठुरायांच्या चरणी अर्पण करते, महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.